ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येणाऱ्या धसई महसूल क्षेत्रात मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उमरोली, रायते आणि परिसरातील गावांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने लोकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारी आदेश असूनही बस थांबे व्यवस्थित कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि वृद्ध यांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या सेवांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक ठिकाणी बस थांबत नसल्याने प्रवाशांना लांब अंतर पायी चालावे लागते किंवा महागड्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याने समस्या अधिकच बिकट होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. रस्त्यांची परिस्थिती देखील चिंताजनक असून काही ठिकाणी अपुरी आणि असुरक्षित बांधणी झाल्याचे दिसून येते. विशेषतः रायते गावाच्या हद्दीत प्रवेशासाठी योग्य रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते ओलांडताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि महिला यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वाढत्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही समस्या केवळ असुविधेपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षेशी निगडीत गंभीर मुद्दा बनली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे एसटी सेवा नियमित करणे, बस थांबे निश्चित करणे, सुरक्षित रस्ते बांधणे आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.